गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. सगळ्या माझ्या ताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा वार आहे बुधवार. आज आहे संकष्टी. तर इथे मी सकाळची जी देवपूजा आहे ना ती करून घेतलेली आहे. आणि हा आहे मी कलशामध्ये ठेवलेला नारळ. पाहू शकतात खूप मोठा झालेला आहे आता. आणि आजची देवपूजा कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. आज उपवास होता त्यामुळे देवाच्या समोर मी उपवासाला चालणारच म्हणजे सफरचंद, केळी वगैरे असं ठेवलेलं आहे. सोबत पाणी आहे आणि छान अशी धूप वगैरे करून घेतलेली आहे. घरातील सर्व काम आवरून झालं, पूजा वगैरे झाली होती. तर इथं मी मध्यंतरी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं की मला धूप बनवायची आहे, होममेड धूप. त्यासाठी मी जी देवाला वाहिलेली झेंडूची फुलं असतात ना तर ती त्याच्या पाकळ्या सेपरेट करून ना 5 ते 6 दिवस उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घेतलेले आहेत. त्यानंतर ती मी काढून घेतलेली आहेत एका पातेल्यामध्ये. आणि त्यामध्ये मी आता धूप बनवण्यासाठी मला जे साहित्य लागणार आहे ना ते ॲड करणार आहे. तर सर्वात अगोदर मी इथं 8 ते 10 कापराच्या वड्या ॲड केलेल्या आहेत. त्यानंतर मी इथं बारीक केलेला लोबान किंवा बरेच जण याला धूप म्हणतात तर ते घेतलेलं आहे. आणि त्यानंतर 2 चमचे मी इथं तूप ॲड केलेलं आहे. तर इथं मी फुलामध्ये ज्या वस्तू वापरलेल्या आहेत धूप बनवण्यासाठी त्या सर्व मी अंदाजपंचे वापरलेले आहेत. कुठेही काही असं मोजमाप वगैरे करून घेतलेलं नाही. मी ही धूप जी आहे ना पहिल्यांदा बनवत आहे. आता कशी बनेल काय ते बनल्यानंतरच मला समजणार आहे. तर तूप टाकल्यानंतर ना मी सर्व गोष्टींना व्यवस्थित मिक्स करून घेतल्या. सर्व फुलाला तूप जे आहे ना व्यवस्थित लावून घेतलं. आणि त्यानंतर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सर्व मिश्रण ॲड करून ना एकदम बारीक असं त्याला करून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही लवंगाही ॲड करू शकतात किंवा जी तमालपत्राची पानं असतात ना तीही ॲड करू शकतात. लवंग आणि जो कापूर आहे ना तो मी नेहमी घरामध्ये जाळत असते. तर मग म्हटलं की या धूपमध्येही थोडासा आपण लवंग जी आहे ना ती ॲड करावी. तर शेवटला जे थोडेसे फुलं बारीक करायचे राहिलेले होते ना त्यामध्ये मी थोड्याशा लवंगा ॲड केल्या होत्या आणि तेही व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे. तर सर्व फुलं वगैरे बारीक करून झाली. त्यानंतर ती एकत्र मी काढली आणि हाताने व्यवस्थित चुरून मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला यापासून ना धूप बनवायचे आहे. तर धूपला धूप ज्या पद्धतीचे असते ना तसा आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे जे मिश्रण आहे ना ते लवकर धूपचा आकार घेत नाही. तर त्यासाठी तुम्हाला हवं असेल तर थोडंसं जास्त तूप तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकतात किंवा मग पाण्याचा हात लावूनही तुम्ही अशा पद्धतीने धूप बनवून घेऊ शकतात. तर ही धूप बनवत असताना थोड्याशा पाण्यामध्ये मी हात ओलसर करून ना हे सर्व धूप जे आहे ना ती बनवून घेतलेली आहे. आता ही धूप रेडी आहे पण याचा लगेच आपण वापर करू शकत नाही कारण ही पाणी लावल्यामुळे ना थोडीशी ओलसर झालेली आहे तर ती पेटणार नाही. त्यामुळे त्याला ना थोडंसं उन्हामध्ये वाळवून घ्यावं लागेल. तर मग उन्हामध्ये वाळवण्यासाठी मी याला 2-3 तास उन्हामध्येच ठेवून देणार आहे. त्यानंतर ती व्यवस्थित वाळली की मग त्याचा वापर करायला ती तयार होईल. आणि मग ती व्यवस्थित पेटते की नाही ते मी पाहणार आहे आणि तुमच्यासोबतही ते शेअर करेल. हॅलो आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळ्या माझ्या ताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. संकष्टी आहे आज. तर तुम्हा सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळी मी पूजा वगैरे केली. त्यानंतर फुलांपासून जी धूप बनते ना ती धूप वगैरे बनवली. आणि त्यानंतर मी काहीच व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे काही केलं नाही. त्यानंतर आता जो टायमिंग झालेला आहे ना संध्याकाळचा टायमिंग झालेला आहे. जवळपास 5 वाजत आलेले आहेत म्हणजे वाजलेलेच आहेत 5. आणि इव्हिनिंगचं जे माझं काम असतं ते सर्व मी आवरून घेतलेलं आहे. त्यानंतर मी गेले होते आयडियाचं जे ऑफिस असतं ना तिथं गेले होते. माझं जे आयडियाचं सिम आहे ना खूप दिवस झालं बंद होतं तर ते चालू करून घ्यायचं होतं. ते चालू करून घेतलं. त्यानंतर घरी आले त्यामुळे ना ड्रेस घातलेला आहे हा. तर आता संध्याकाळचा जो स्वयंपाक आहे ना त्याची तयारी करायची आहे मला. गेल्या 2 दिवसामध्ये मी एकही व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे केलं नाही किंवा काही पाठवलंही नाही. कारण काय झालं मंगळवारी राजवीरचे एक्झाम चालू आहे. त्याच्यासाठी लवकर मला उठावं लागतं. त्याला टिफिन वगैरे बनवायचा, नाश्ता वगैरे द्यायचा. आणि काय होतं त्याचे जसं एक्झाम म्हणजे पेपर संपतो तो घरी येतो ना लगेच त्याला ट्यूशन असते. सरांनी सांगितलं की जसं पेपर संपेल ना डायरेक्ट ट्यूशनमध्ये या.
पण मी त्याला लगेच डायरेक्ट ट्युशनमध्ये नाही पाठवत, घरी बोलवते, कपडे चेंज करतो, थोडंसं खातो आणि मग ट्युशनला जातो. तर त्याच्यासाठी मला सकाळी लवकर उठावं लागतं. आणि मंगळवारी काय झालं, मी असेच लवकर उठले, सकाळी सकाळी किचनमध्ये आले आणि जी भांडी वगैरे घासून ठेवली होती रात्री ती सगळी लावली. त्यानंतर मी चालले होते बाथरूममध्ये त्याला आंघोळीसाठी पाणी गरम करायला. तर हे जे फ्रीज आहे ना, इथं पाहू शकतात, हे जे फ्रीज आहे माझं, त्याच्यासमोरच जस्ट आंघोळीचं बाथरूम आहे. तर इथं फ्रीजच्या खालच्या बाजूला ना पाणी निघालेलं होतं, फ्रीजमधून पाणी लिकेज होत होतं रात्री. मुलांनी माऊने किंवा राजवीरने बंद करून ठेवलं असेल बटन त्याचं, तर सर्व पाणी त्याचं बाहेर आलेलं होतं. तर मी ते काही अंधारामध्ये पाहिलंच नाही आणि पुन्हा चालले होते बाथरूमच्या बाजूला तिकडं पाणी चालू करायला, आंघोळीसाठी त्याला पाणी काढायला. तर ते खाली सांडलेलं पाणी मी पाहिलंच नाही, त्यावरती माझा पाय पडला आणि मी घसरले. तर एक जो पाय आहे माझा डाव्या बाजूचा पुढे गेला आणि दुसरा जो आहे उजव्या बाजूचा खाली मुडपला. तर मी तशीच खाली पडले. तर उजव्या पायाचा जो गुडघा आहे ना, तिथं दुखापत झालेली आहे. तर मी एवढी जोरात पडले त्या पाण्यावरून घसरून की नंतर ना मला उठता पण नाही आलं. पप्पा लवकर उठतात, मला उठायच्या अगोदर ते आज उठलेले होते त्या दिवशी, तर मग ते आले पटकन आणि त्यांनीच मला उठवलं. तर कशी मी उठले. त्यानंतर त्याला पाणी वगैरे गरम केलं, घरातलं जे सकाळचं काम असतं ते मी सर्व आवरून घेतलं. पण सकाळी मला एवढं काही जास्त जाणवलं नाही. सकाळचे 2-3 तास मला एवढं जास्त दुखते असं एवढं जाणवलं नाही. 3 तासानंतर मला तो गुडघा जास्त दुखायला लागला ना, मला खाली बसता येणं ना उठता येणं, खूप त्रास व्हायला लागला. तर मग 3:30-4 वाजता आम्ही गेलो दवाखान्यामध्ये. तिथं दाखवलं दवाखान्यामध्ये, एक्सरे वगैरे काढला. तर मग एक्सरे काढला त्यांनी, त्यामध्ये काही जास्त अशी दुखापत झाली असं तर नाही आलं, किरकोळ दुखापत आहे. पण मला खाली बसता येत नव्हतं, उठताही येत नव्हतं. तर हा आहे एक्सरे, याचा गुडघ्याचा एक्सरे आहे हा माझा. तर काही जास्त एक्सरेमध्ये निघालं नाही, पण थोडीशी जी दुखापत आहे ना त्यामुळे बसायला उठायला त्रास होतो. तर 2-3 दिवस तसा त्रास होईल असं डॉक्टर बोलले. आणि टॅबलेट्स वगैरे दिलेल्या आहेत खूप साऱ्या, ज्या मला खायचा खूप कंटाळा येतो. दसऱ्याच्या आदल्या दिवशी रात्री मी दहाड काढून आले होते, अक्कल दहाड, त्याच्या टॅबलेट आत्ता कुठं 2 दिवसापूर्वी संपल्या. तर त्यानंतर ही दुसरी दुखापत झालेली आहे मला. तर या आहेत टॅबलेट्स ज्या गुडघ्यासाठी मला डॉक्टरने दिलेल्या आहेत. एक औषध पण दिलेलं आहे, एवढ्या साऱ्या टॅबलेट्स पण आहेत. आणि हे पिण्याचं औषध आहे. हे जे आहे ना गुडघ्याला चोळायचं औषध आहे, म्हणजे फक्त गुडघ्यावरती टाकायचं, मालिश नाही करायची. तर अक्कल दाढीचं दुखणं संपत नाही तोपर्यंत नाही दुसरं दुखणं माझ्या मागं लागलेलं आहे. तर आता ठीक आहे, आज काल मंगळवार होता, काल मी पडले होते, आज दुसरा दिवस आहे बुधवार. तर आज बऱ्यापैकी म्हणजे मला थोडंफार उठता बसता तर यायला लागलं, पण गुडघा दुखतच आहे. पण नशीब जास्त काही क्रॅक वगैरे आला नाही, नाहीतर ना चालताच आलं नसतं. पप्पा आलेले आहेत गावावरून, त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन करायचं आहे, अजून त्यांचंच ते ऑपरेशन झालं नाही तोपर्यंत मला ही दुखापत झालेली आहे. तर असो, एक झालं का एक चालूच असतं. तर असू द्या. आम्ही ना घरामध्ये कोहळा बांधला होता मध्यंतरी, तो कोहळा पण सडला आमचा. तर असं म्हणतात की आता कुणी म्हणतं शुभ असतं सडलेलं, कुणी म्हणतं अशुभ असतं, काय असतं मला काय माहिती नाही जास्त. पण तो कोहळा सडला, त्यानंतर माझी अक्कल दाढ काढावी लागली, त्यानंतर मला आता हे गुडघ्याचं दुखणं झालं. जसा तो कोहळा सडलाय ना तसं ना एक दुखणेनं वाढायला लागले असं तरी मला वाटतं. तर मी यांना काय सांगितलं की आता परत कोहळा बांधूच नका, पण यांनी काय ऐकलं नाही आणि गेल्या आमुष्याला ना परत कोहळा बांधलेला आहे घरामध्ये. मी असं नाही म्हणत की त्याच्यामुळे सगळं होतं, पण काही लोकांचं मी ऐकलेलं आहे की कोहळा अशुभ असतो, शुभ असतो सडलेला. तर काय माहिती कसं आहे, तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा. तर हेच आहे, त्यामुळे मी 2-3 दिवस काही जास्त व्हिडिओ वगैरे बनवले नाही, पाठवलेही नाही. तर आता इव्हिनिंग टायमिंग आहे, संध्याकाळी मला गणपती बाप्पाच्या मंदिरात पण जायचं आहे, मोदक पण बनवायचे. तर स्वयंपाकाची मी तयारी करणार आहे. 5 वाजले म्हणता 5 वाजून 10 मिनटं झालेले आहेत. तर आता जास्त नाही बोलत, पटकन स्वयंपाकाची तयारी करते, स्वयंपाक करते, मोदक वगैरे बनवते. त्यानंतर जाणार आहे मंदिरामध्ये आरतीला. तुमच्यासोबतही थोडंफार मी ते शेअर करते. तर आज स्वयंपाकाची तयारी मी थोडीशी लवकर करायला सुरुवात केलेली आहे, कारण पाय दुखत होता. मग उठत बसत थोडंसं मला जसं जमेल ना तसा स्वयंपाक मी करते. तर मग सर्वात अगोदर मी वरण भाताचा जो कुकर आहे ना तोच लावून घेणार आहे. उपवास असला का शक्यतो मी वरण भात वगैरे भाजी चपाती असंच बनवते. तर संकष्टी जी आहे ती माझी असते, यांची असते. आणि पप्पांना उपवास नसतो संकष्टीचा, त्यांची एकादशी असते. राजवीर काही उपवास वगैरे धरत नाही, तो छोटा आहे. आणि माऊ. तर सकाळी मग मी पप्पांचं, राजवीरचं आणि माऊचं तिघांचं जेवण बनवलं होतं.
आणि आमच्या दोघांसाठी साबुदाणा खिचडी बनवली होती. तर इथं मी तांदूळ आणि डाळ वगैरे स्वच्छ धुवून काढली. त्यामध्ये ना थोडासा टोमॅटो ॲड केलेला आहे डाळीत, थोडंसं मीठ ॲड केलं आणि तांदूळामध्येही धुवून मी थोडंसं मीठ ॲड केलं. कुकरमध्ये ना 2-3 शिट्ट्या होण्यासाठी लावून दिलेलं आहे. आता जोपर्यंत कुकर होत आहे तोपर्यंत इथं चपात्या बनवण्यासाठी ना मी पीठ मळून घेतलं. तर मला मोदकही बनवायचे होते. परत लक्षात आलं की आपल्याकडे नारळच नाही आहे. तर मग विचार केला की चला आज शिऱ्याचे मोदक बनवूया. मी बऱ्याच वेळा जर माझ्याकडे नारळ नसला ना तर शिऱ्याचे मोदक बनवते. तर इथं मी पीठ मळून झाकून ठेवलं. माऊ आलेली होती माझ्याकडे. मम्मी काहीतरी खायला दे ना विचारत होती. तिला जेव्हा भूक लागते ना येते आणि सांगते की मम्मी काहीतरी खायला दे ना. तर माऊसाठी इथं मी मखाने फ्राय करून ठेवलेले होते तर ते दिलेले आहेत. तर मी मखाने फ्राय कसे केले काय केले तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. तर तिला मखाने खायला दिले. त्यानंतर मग मोदक बनवण्यासाठी जो शिरा आहे ना तो मी इथं बनवायला घेतलेला आहे. तर एका कढईमध्ये मी थोडंसं तूप गरम करून घेतलं. त्यामध्ये बदामाचे तुकडे बारीक करून ॲड केले. अर्धा मिनिट ना ते परतून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये ॲड केलेलं आहे जवळपास 2 ते 2.25 वाट्या पाणी अंदाजे ॲड केलं आणि पाण्याला थोडीशी उकळी येऊ दिली. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी 1 वाटी भाजलेला रवा किंवा गरा जे तुम्ही बोलतात ते ॲड केलेला आहे. गरा जो आहे तो शक्यतो मी भाजून ठेवते. माझ्याकडे नेहमी भाजलेला गरा अवेलेबल असतो. तो ॲड केला. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं. थोडीशी साखर ॲड केली, वेलची पावडर ॲड केली, पुन्हा मिक्स केलं आणि झाकण ठेवून आता हा जो शिरा आहे ना थोडासा मी शिजू देणार आहे. जोपर्यंत शिरा बनत होता ना तोपर्यंत मग मी बाजूलाच जे वालाच्या शेंगा असतात ना त्याची भाजी बनवणार आहे. वालाच्या शेंगालाही बरेच जण पावटा, घेवडा काय काय म्हणतात. तर आमच्याकडे याला वालाची शेंगच बोलतात. तर मग त्याचीच भाजी बनवणार आहे. त्यासाठी इथं मी कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलं. जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी केली. 1 टोमॅटो कट करून ठेवला होता तो ॲड केला. थोडासा परतून घेतला. आजचा जो स्वयंपाक आहे ना पूर्ण कांदा लसूण विरहित स्वयंपाक बनवणार आहे. कारण संकष्टी आहे. गणपती बाप्पांना कांदा लसूण नाही चालत. त्यामुळे मी इथं कुठेही कांदा किंवा लसणाचा वापर अजिबात करणार नाही आणि अगदी कमी मसाल्यामध्ये आजचा स्वयंपाक बनवणार आहे. तर टोमॅटो थोडासा शिजल्यानंतर त्यामध्ये मी लाल मिर्च पावडर, हळद पावडर ॲड केली. बस मिक्स करून घेतलं. बटाटा कट करून ठेवला होता तो ॲड केला आणि वालाच्या शेंगा कट करून ठेवलेल्या होत्या त्याही धुवून काढल्या आणि त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. मिक्स करून घेतलं. चवीनुसार मीठ टाकलं आणि झाकण ठेवून आता भाजी थोड्या वेळ मी शिजू देणार आहे. भाजी शिजत आहे तोपर्यंत इकडे मी शिरा थंड करायला ठेवलेला होता. तर तो हलकासा थंड झालेला होता. तर मग मी इथं मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि त्यामध्येच हा शिरा ॲड करून ना त्यापासून मोदक बनवून घेत आहे. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने साचा असल्यामुळे ना मोदकाला आकार खूप छान येतो आणि सर्व मोदक जे आहेत ना पटपट बनवून तयारही होतात. तर मी फक्त इथं 2च मोदक बनवले. परत लक्षात आलं की राजवीर बसलेला आहे टी व्ही पाहत आहे. तर म्हटलं त्यालाही मोदक छान बनवता येतात बऱ्यापैकी. जेव्हा गणपती बाप्पा बसलेले होते ना तेव्हा त्यानेच मोदक बनवले होते अशाच पद्धतीने शिऱ्याचे. तर मग मी सगळं ना त्याच्याकडे नेऊन दिलं आणि त्याला सांगितलं की तू बसल्या बसल्या ना मोदक बनव. तोपर्यंत मी बाकीचा राहिलेला स्वयंपाक जो आहे ना तो बनवून घेते. तर आता राजवीर दादा लागलेला आहे मोदक बनवायला. तर इथे मी वालाची आणि बटाट्याची जी भाजी आहे ना ती चेक करत होते. तर जवळपास शिजलेली आहे. त्यानंतर कुकर झालेला होता वरण भाताचा माझा. तर तो मी उतरवून घेतला आणि आता वरणाला फोडणी देणार आहे. त्यासाठी मी इथं एका पातेल्यामध्ये ना थोडंसं तेल गरम केलं. जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीरीची फोडणी केली. थोडेसे लाल मिरच्याचे तुकडे ॲड केलेले आहेत. हिंग आणि हळद पावडर ॲड केली आणि फोडणी थोडीशी परतून घेतली. त्यानंतर डाळ शिजलेली होती तर तिला थोडंसं मी घोटून घेतलं आणि ती डाळ ॲड केलेली आहे. मिक्स करून घेतलं. वरतून खूप सारी कोथिंबीर ॲड केली. बाजूलाच वालाची भाजी बनवून तयार झालेली होती तर त्यावरती मी कोथिंबीर वगैरे ॲड केली. तर बऱ्यापैकी स्वयंपाक माझा बनवून झालेला आहे. आता फक्त चपात्या बनवायच्या राहिल्यात. तर त्या अगोदर मी आता संध्याकाळची दिवाबत्ती करून घेणार आहे. तर अर्धा स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे माझा. भात बनलाय, वरण बनले आणि भाजी पण बनली. मोदक मी राजवीरकडे दिलेले आहेत बनवायला आणि आता टायमिंग झालेला आहे 6 वाजलेले आहेत आता आणि तरी पण बाहेर पाहू शकतात खूप लवकर अंधार पडतो. तर मी आता संध्याकाळची दिवाबत्ती आहे ना ती करून घेते. पाय दुखतो बसायला लागल्यावर. ही आहे आजची पूजा. सकाळी मी शेअर केली होती तुमच्यासोबत. पटपट देवपूजा संध्याकाळची करून घेते आणि त्यानंतर मग राहिलेल्या चपात्या आहेत चपात्या बनवते.
मोदक दिलेले आहेत राजवीर दादाकडे बनवायला, तोपर्यंत मी बाकीचं बनवते. आता काय पाहिजे माऊ? तुला एक दिलंय ना मी, तुला एक दिले. हा ते दादाचं भरून झालं का मग तू घे. हा तर मी मगाशी तुम्हाला म्हटले होते की 6 वाजलेले आहेत, पण तेव्हा 6 वाजून 15 मिनटं झालेले होते. मी काही घड्याळ पाहिलं नव्हतं, अंदाज पंचायत सांगितलं. तर दिवाबत्ती करून झाली आणि राजवीर बनवत होता मोदक. तर त्याचंच काम चालू आहे. झालेले होते मोदक बनवून बऱ्यापैकी. आणि इथं मी आता सर्वांसाठी चहा बनवलेला आहे. संध्याकाळचा पप्पा आलेले होते, तर मग चहा वगैरे बनवला. सर्वांना चहा दिलेला आहे. राजवीरचा फ्रेंड आलेला होता एक, मग त्याच्यासाठी मी थोडासा चहा दिला, पण तो काही पिला नाही. चहा पिऊन घे माऊ, सांडून जाईल. त्यानंतर आता सर्वात शेवटी राहिलेल्या होत्या चपात्या. तर मग मी फुलका चपात्या बनवलेल्या आहे आज. कधीतरी अशा फुलका चपात्या खायला बरं वाटतं, छान वाटतं. रोजच मी तेलाच्या चपात्या बनवत असते, तर आज फुलका चपाती बनवलेली आहे बिना तेलाची. आणि सर्व चपात्याही बनवून तयार झालेल्या आहेत, डब्यामध्ये भरून ठेवल्या. त्यानंतर आता पूर्ण किचन काउंटर मी इथं क्लीन करून घेणार आहे. भांडी वगैरे पडलेली होती ना, तर ती लगेच मी घासून टाकली, कारण मंदिरामध्ये जायला मला अजून भरपूर वेळ होता. 7 वाजेपर्यंत ना पूर्ण स्वयंपाक माझा रेडी झालेला होता आजचा. आणि चंद्रही काहीतरी 8:30पर्यंत उगवणार होता, लवकरच होता आज चंद्र. तर बऱ्याच बायकांचं ना आज करवा चौथचं जे व्रत आहे ना तेही असणार आहे, तर त्यांचाही उपवास वगैरे असणार आहे. तर माझा काही तसा उपवास वगैरे नसतो, आपल्यामध्ये ते शक्यतो ठेवतही नाहीत. तर मी जेवढी भांडी होती तेवढी सर्व घासून घेतली. आणि हेही आलेले होते, तर दूध आणलं होतं यांनी, मग मी ते दूधही गरम करायला ठेवलं, किचन वगैरे पुसून घेतलं. तर राजवीरने इथं 21 मोदक बनवून ठेवलेत आणि थोडासा शिरा उरलेला आहे. तर मग मी त्याला बोलले राहू दे, संध्याकाळी शिरा खातील सर्वजण. आणि हे बनलेले आहेत 21 मोदक. तर आता यातले मी 11 मंदिरामध्ये घेऊन जाते, बाकीचे मग घरी ठेवते. माऊ लपून बसले. कुठं लपून बसले माऊ? माऊ कुठं लपते दिसली मला. माऊला पाहिलं मी, माऊला शोधली. माऊ कुठं लपून बसती? तिथं लपून बसते माऊ. मंदिरात जाऊन आम्ही घरी आलोत आणि त्यानंतर मग इथं संध्याकाळची जी आरती वगैरे आहे देवाची मी करत असते. तर मी जी सकाळी धूप बनवली होती ना ती इथं पेटवत आहे. खूप छान पद्धतीने पेटली होती. आणि त्यानंतर मग आरती वगैरे करून घेतली, देवाला नैवेद्य दाखवला. ते सर्व मी रेकॉर्ड केलं होतं, पण क्लिपला काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे, त्यामुळे त्या क्लिप मी ॲड करू शकले नाही. क्लिप ॲड करायला गेलं की ते एरर दाखवतं, त्यामुळे ते काहीच मी ॲड नाही करू शकले. तर या व्हिडिओचा आता मी इथंच एंड करते. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, गुड नाईट आणि श्री स्वामी समर्थ.